केसरिया हाय गाइज, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आज मी एका नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय. आज आहे 11 डिसेंबर 2023. आज आपण जैसलमेर मध्ये आहे आणि जैसलमेर मध्ये आपण आता जैसलमेर एक्सप्लोर करायला निघालोय. तर आता सगळ्यात पहिले आपण बघतोय गडीसर लेक, कारण हे आपल्या हॉटेल पासून खूपच जवळ आहे. गडीसर लेक चा एरिया काही असा आहे. फोटो बनाएंगे भैया? नाही, फोटो वगैरे बनवण्यासाठी इकडे आहेत लोक. असं काही गडीसर लेकचा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. आता एक प्रॉपर राजस्थानी कल्चरचं सगळं जे काही वस्तू आहेत त्या इकडे भेटतात. हे असे ड्रेस वगैरे घालून इकडे तुम्हाला फोटोज काढायला देतात. हे सगळं दागिने वगैरे घालायचे आणि मग फोटो काढायचे. गडीसर लेकचे चार्जेस आहेत. लेक मध्ये बोटिंग करायचे. सीट पॅडल बोटचे 300 रुपये, चार लोकांचे सीट पॅडल बोटचे 600 रुपये, 4 सिटिंग रोविंगचे 900 रुपये, 10 सिटिंग रोविंगचे 1500 आणि 2 सीट शिकारा 600 रुपये. सही आहे. जर कोणाला बोटिंग करायची असेल तर त्यांनी ते इकडे येऊ शकतात. इधर ही है भाई, शाम को चलने उसे आएंगे तो क्या बोलता है? सनसेट पॉइंट, फोर्ट व्यू, सिटी व्यू, लेक व्यू. मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा पाणी खूपच कमी होतं इकडे. कैसा है? बाबू, शाम को शो होता है ना यहाँ पे? हाँ, शाम को 7 बजे कुछ होता है ना? 7 बजे रहता है. आज भी रहेगा? हर रोज रहता है? गर्मी में नहीं है. गर्मी में नहीं रहता है, खाली गर्मी में आते नहीं है कोई लोग. अच्छा, बराबर. ठंड के सीजन में रहता है. आणि आता आम्ही चाललोय आमच्या पुढच्या स्टॉप कडे. उछाल नाही होत आहे. इकडच्या मुलांना विली वगैरे मारायचा भरपूर क्रेज आहे. त्यांना फक्त विली बघायची आहे, गाडीचा आवाज बघायचा आहे, गाडी रेप करा, विली मारा. मित्रांनो, हे आहे इकडचं जैन मंदिर. आता इथे आम्ही बाईक पार्क करून आतमध्ये जाऊ.
उमासागर जैन टेम्पल फार सुंदर आहे. आता मित्रांनो आम्ही लोक जैन टेम्पल मधून निघालोय आणि आता चाललोय कुलधरा, जे हॉन्टेड विलेज मी तुम्हाला सांगितलेलं, जे इकडे एक भुतिया गाव म्हणून ओळखलं जातं, तिकडे आम्ही आता चाललेलो आहे. इकडे तुम्ही याल ना तर तुम्हाला कार नाही तर बाईक, तुमचं काहीतरी व्हेकल पाहिजे. नाही तर इकडे जैसलमेर मध्ये भरपूर व्यवस्था आहे. तुम्ही ट्रेनने किंवा प्लेनने येऊ शकतात आणि इकडे कार पण रेंट करू शकतात आणि बाईक सुद्धा रेंट करू शकतात. बाईक सुद्धा इथे रेंटवरती अवेलेबल आहेत, तुम्ही घेऊ शकतात. मी तुम्हाला तेही दाखवीन मी तुम्हाला की कुठे भेटतं ते. हे आहे कुलधरा पुरातात्विक स्थल. गाईज आता आम्ही कुलधरा विलेज मध्ये एंट्री करत आहे. हा एक हॉन्टेड प्लेस मानला जातो, एक भुतिया प्लेसच मानलं जातं. एका रात्रीच्या रात्री अख्खं गाव हे खाली झालेलं. आता पूर्ण इतिहास मी सांगेन तुम्हाला थोड्या वेळाने. पूर्णाने बोलताना मला जेवढा इतिहास समजतोय तेवढा मी तुम्हाला सांगतो. गाईज हे आहे कुलधरा गाव. जबरदस्त गाडी वाळूमध्ये स्लिप होत होती. कुलधरा विलेज मधलं हे एक घर आहे, जे की बघायसाठी मला वाटतं या लोकांनी थोडस जरा नीट करून ठेवलंय. या लोकांचं बनवलेलं छत लाकडाचं. इकडे सुद्धा एक रूम आहे. गावाचा व्ह्यू येतो. आणि मित्रांनो इकडे श्री गणेश असं लिहिलेलं आहे. मला असं वाटतं गणपतीचं मंदिर असावं. इकडे खाली जायचा रस्ता आहे. हा बघा मित्रांनो, माझी एवढी हिंमत नाहीये की मी तिकडनं त्या रस्त्याने खाली जाऊ. त्या हिशोबाने एवढं एक प्रॉपर या लोकांचं घर बघितल्यानंतर अंदाज आला की लोक कसे राहायचे इकडे. चांगल्या स्थितीतली घरं असावी, पण ही एका रात्री खाली झाली कशी
थोडा आत ना. मित्रांनो इकडे मला एक मंदिर सारखं दिसतंय. चांगली आहे. चला जाऊया आपण तिकडे. इथं असं वाटतं नवीनच बनवलं. सेम नक्षीकाम. म्हणजे फक्त फोटो आहे तिकडे. मित्रांनो कुलधरा हे एक गाव होतं जे कुलधरा पालीवाल ब्राह्मणांचं होतं. एक प्राचीन गाव होतं हे. आणि याच्या आजूबाजूला आहे ना 84 गावं अजून होती. तर इकडचा जो राजा होता सलीम सिंग ह्याने या 84 गावाच्या लोकांना खूपच त्रास दिला आहे. म्हणजे त्यांचं उत्पीडन केलेलं आहे. आणि त्यानंतर भूकंप आला इकडे. खूप जोराचा भूकंप आलेला. आणि राजस्थान म्हटल्यावर पाण्याची तर प्रॉब्लेम होणारच. तर पाणीसुद्धा इकडे नव्हतं. तर त्यामुळे इकडे ना पूर्ण असं म्हणजे विरान झालं हे सगळं. त्यांना पाणी भेटत नव्हतं, त्यांना अन्न भेटत नव्हतं. वरतून तो राजा त्यांचा खूप छळ करत होता. त्यामुळे या 84 गावातल्या लोकांना आहे ना 19व्या शतकात हे गाव सोडायला लागलं. मग या लोकांनी रात हे गाव खाली केलं. हे एकच गाव नाही, पूर्ण 84 गावं या लोकांनी एका रात्री खाली केली. मित्रांनो हे जे आपण टेम्पल बघितलं, ज्या 19व्या शतकामध्ये ही गावं खाली झाली आहेत, त्या टायमाला या गावातल्या लोकांनी हे टेम्पलमध्ये जी मूर्ती होती ती सुद्धा उचलून ते लोक घेऊन गेले. त्यामुळे या टेम्पलची पूजा वगैरे काही होत नाही. हे फक्त टेम्पल म्हणून टेम्पल आहे. आणि इकडे फक्त फोटोज ठेवलेले आहेत. की आपण खांबा फोर्टला पण जाऊया. पण कुलधरा विलेज बघितला आणि खांबा फोर्ट पण तसाच आहे सेम. तर मग अजून 19 किलोमीटर आम्ही गेलो नाही. तर आम्ही तिकडनं युटर्न मारला आणि आता जैसलमेर फोर्ट कडे चाललोय. पण त्याच्या आधी आम्हाला बघायची पाटवों की हवेली. तर ही पाटवों की हवेली आम्ही बघणार आणि त्यानंतर आम्ही जैसलमेर फोर्ट जाणार. जैसलमेर की गलियां चारों स्कूल से आए. कौन से स्टैंडर्ड में हो? कौन से स्टैंडर्ड में हो? ये 5वीं में, ये 4थी में, आप 6ठी में और 6ठी में. तो बढ़िया. अभी नाम बताओ अपना अपना. आमिर खान, नजा खान, हाँ आमिर खान, नजा खान, आदित खान, मुमताज खान. चलो बढ़िया है. आपको मैंने वीडियो में ले लिया है. अभी आप वीडियो जरूर देखना, ठीक है. गाइस ये आहे पाटवों की हवेली. या हवेलीचा एकच दरवाजा चालू आहे. हा दरवाजा इंदिरा गांधीच्या काळामध्ये बंद केलेला आणि सरकारने याच्यावरती सील लावलेलं आहे. त्यामुळे इकडे कोणी नाही जाऊ शकत. ते लोक फक्त फोटो काढायला तिकडे गेलेले आहेत. आणि एकच दरवाजा चालू आहे फ्रंट साइड. आणि त्याच्यासाठी 150 रुपये एंट्री आहे.
पुण्याच्या गल्ल्यांमधून अशी बाईक फिरवतोय आणि ही पाटवंकी हवेलीकडून आम्ही चाललोय आता जैसलमेर फोर्टकडे. पण हे जे नक्षीकाम आहे खूपच सुंदर आहे. मग याच नक्षीकामाचं मेन रूप आपल्याला जैसलमेर फोर्टमध्ये दिसेल, ते मी तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे जैसलमेर फोर्टच्या मध्ये. इकडे 200 रुपये तिकीट आहे. ही या फोर्टची एंट्री आहे. हे आमचे गाईड आहेत. गाईड नाम बताओ. गाइड नीनू सिंह नाम है गाइड का. लीनू सिंग सॉरी लीनू सिंग नाव आहे गाईडचं. आणि नाव ॲक्च्युली मी काय वेगळंच नाव घेतलेलं. यहाँ से अपना ये टिकट काउंटर है, यहाँ से आपका टिकट ले लो, उसके बाद चलेंगे अपन विजिट करने. रानी और राजा का दोनों का टिकट है, इंक्लूड है साथ में. ठीक है. हे इंडियनसाठी आहे, इंडियन्स के लिए वो फेअर शुल्क. आणि हे फॉरेनर्ससाठी आहे तिकीट. इंडियनसाठी 200 रुपये आणि फॉरेनरसाठी 600 रुपये. ही माणसं सकाळपासून फिरतायत माझ्याबरोबर आणि चेहरे बघा एकेकाचे. उन्हामध्ये फिरून फिरून वाट लागली आहे, पण आम्हाला फिरायचं आहे. ये इंडिया के लिविंग फोर्ट है सर, राजस्थान में. सर हमारा राजस्थान में 2 लिविंग फोर्ट है, पहला चित्तौड़गढ़, दूसरा जैसलमेर का. अब अपन जैसलमेर का फोर्ट विजिट करें. जो आप पहला विजिट करें राजा का पैलेस, उसके बाद विजिट करेंगे रानी का पैलेस. दोनों एक दूसरे से इंक्लूड है. तो ये 7 फ्लोर का बना, इसमें पूरा लकड़ी का छत है, जो गर्मी के दिन में ठंडा, सर्दी के दिन में गर्म रहता है. इस फोर्ट को बनाने में चूना, सीमेंट, पानी कुछ यूज नहीं हुआ. एक दूसरे पत्थर को इंटरलॉक किया गया, क्योंकि हमारे जैसलमेर में अंदर पानी की बड़ी कमी है. जी तो देख रहे सर, इस फोर्ट को विजिट करने के रॉयल फैमिली जोधपुर के महाराजा दर्शन जी आए थे 2003 में, और 2003 में अमिताभ बच्चन इस फोर्ट को विजिट करने के लिए आए थे. तो हमारे यहाँ पे राजा हुए थे महारावल सालीवान सेकंड 1890 में, जिनका हाइट था 7.5 to 150 फीट. उनका नाइट गाउन में ऊपर वाले कमरे में दिखाऊंगा, आप देख के चौक जाओगे. ये इनसाइड. और आत्ताचे राजा आहेत युवराज कुमार चैतन्य राज सिंग. हे आता जैसलमेरचे राजा आहेत. देखो सर, अपन राजा का महल को विजिट करें. इसमें एक चीज का खास तौर पर ध्यान रखना, हर जगह गेट छोटा है. गेट छोटे होने का रीजन क्या है कि हर गेट के आगे गणेश जी का फोटो, उनको नीचे झुकने से नमन. दूसरा रीजन है को घमंडी व्यक्ति बोलता मैं राजा के सामने सिर नहीं झुकाऊंगा, तो इस गेट के सामने इसको ऑटोमेटिक झुकाना पड़ेगा. तीसरा रीजन है कि सर कोई दुश्मन पुराने समय में अटैक करने के लिए अंदर भी घुस जाए तो उसे खड़े रह के वार ना करना पड़े, नीचे झुक के वार करना पड़े. पीछे शनि खड़ा रहे, उसका सिर कलम, इसलिए हर गेट छोटा. जी तो ये मैंने बोला, ये 7 फ्लोर का, इसमें पूरा लकड़ी का छत है. इस फोर्ट को बनाने में चूना, सीमेंट, पानी कुछ यूज नहीं हुआ. अब साइड बैक साइड में देखना, आपको बालकनी नजर आए. जरूर
इस पर एक निकासी कर रखी है। हमारे यहाँ की जो लोकल लेडीज जो कानों में झूमर पहना करते हैं ना, उसी आकार की सिंगल स्टोन में पूरी निकासी कर रखी है। तो हमारे जैसलमेर में हैंडवर्किंग का काम है, चढ़ने और हाथोड़ी का मार का काम आज भी बारीकी से जी। तो यहाँ से अपना फोटो लेने ले लो, उसके बाद अपन चलेंगे आर्मोरी शस्त्रालय। हाथी देखा होगा, ये हाथी की सवारी की होगी, तो हाथी को हमेशा कंट्रोल करने के लिए अंकुश काम आता है। ये अंकुश है हाथी को कंट्रोल करने के लिए। ये जो भाले देखे थे अपन ने पीछे, उसके पीछे पकड़ने की मुठ है। ये तीर कमान के आगे के सिरे, ये संगीन है जो पिस्टल के साथ में सर संगीन। आप जैसलमेर विजिट करने के लिए आए हो, तो हमारा जैसलमेर इलाका एक डेजर्ट इलाका, पुराने समय में ज्यादा संसाधन था वो कैमल का था। जी हाँ, ये यहाँ का सबसे लंबी गन, इसको बोलते हैं कैमल गन। दूसरी सर एक आपने कहावत भी सुनी होती, कहते हैं ना दूसरे के कंधे पे बैठ के चलाई जाने वाले बंदूक, वो यही है सर जी। कंट्रोल करने के लिए ये कैमल रस्सी, कैमल को कंट्रोल करने के लिए, जैसे आप डेजर्ट जाओगे तो आपको कैमल कंट्रोल करने के लिए रस्सी मिलेगी, ये हॉर्स कंट्रोल करने के लिए रस्सी है। ठीक है, इस पर एक बाण लगा, उसको बोलते हैं चंद्रबाण जी। हमारे यहाँ के जो राजा है, जो भगवान श्री कृष्ण जी के वंशज, उनको या तो चंद्रवंशी भी कहा जाता है, उनका प्रतीक रखा गया चंद्रबाण, जो नील कट काटने में काम आता गला। ये जो धनुष बाण बना हुआ है, ये कैमल लेदर का बना हुआ। तो हमारे जैसलमेर में कैमल लेदर सबसे फेमस है। दूसरा, कैमल लेदर हजारों साल तक खराब नहीं होता। कैमल जब तक जीवित है उसकी कीमत इतनी होती है, जब मर जाता है उसकी डबल कीमत हो जाती है। तो गोल गोल देख रहे हो, ये है गन पाउडर भरने की कुप्पी, बारूद। हमारे जैसलमेर हाई टेम्परेचर ज्यादा रहने के कारण या दूर दराज तक सैनिक जाने के कारण गन पाउडर खराब ना हो, इसलिए बैस के सिंग को खोखला करके उसकी कुपियां बनाई। छोटी डाल, छोटे प्रिंस, उनको तलवारबाजी सिखाने में काम आता था। दूसरा, ये हमेशा कमर पे रहती थी पीछे जी। ये सबसे स्मॉल पिस्टल सर, ये राजपूत का साफा यानी पगड़ी में हमेशा बंधी रहती थी। राजपूत का हर जिस्म चेक होता था, लेकिन साफा यानी पगड़ी उसको कभी टच नहीं करने देते, वो उनकी शान। सब छोटे छोटे दरवाजे आणि सगळेच लहान लहान। देखो सर, सामने जो आप चेयर देख रहे हो, ये मामूली चेयर नहीं है, ये राजा का राज सिंहासन है। जब भी राजा का राज तलब होता है, इस चेयर पे बैठ के किया जाता है। ये पूरा सिल्वर यानी चांदी का बना हुआ 250 kg। कितना? 250 किलो चांदी का हे राजाचं सिंहासन आहे। आणि ही जी तलवार दिसते ना, ही तलवार याच्यावरून जोपर्यंत राजा राज करतोय तोपर्यंत याच्यावरून खाली ठेवता येत नाही, पण ठेवत नसतात। आणि अख्खं चांदीचं बनलेलं आहे। ही राजाची स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी मानली जाते। ये है पुराने समय का सीसीटीवी कैमरा। किधर है? हाँ, ये हाँ। यहाँ से आप जाके देखोगे, आपको नीचे वाला गेट नजर आएगा, जहाँ से आपने एंट्री किया था फर्स्ट फोर्ट के अंदर। दिख रहा है ना सामने से? ऊपर से और पीछे बैक साइड में देखना सर, इसको बोलते हैं रणबेरी। इसके अंदर बंगुल या नगर रखा होता था, यहाँ बैठ के सिपाही अनाउंसमेंट किया करता था। तो इसके लिए 4 गेट है। पहला गेट का नाम तो सर अब अपन जो विजिट करें, ये है त्रिपोलिया। अगर आप जोधपुर गए होगे तो त्रिपोलिया मार्केट सुना होगा। त्रिपोलिया का मतलब 3 गेटों के कारण इसका नाम त्रिपोलिया रखा। वैसे राजा महाराज का कॉन्फ्रेंस हॉल हुआ करता था, जो मट्टी मोती सोल के अंदर होती। दूसरा, हमारे मारवाड़ के अंदर 2 फेस्टिवल, एक लेडीज फेस्टिवल गणगौर, दूसरा दशहरा। तो रानियों को बाहर परमिशन नहीं थी जाने के लिए, जो भी रानियां पूर्व वर्षा का इस गेट से ऊपर से किया करती। नेक्स्ट देख रहे सर, महारावल जैसलदेव जी इस किले की नींव रखने वाले पहले फाउंडर राजा। ये बोल जी जी, महारावल हमारा सर टाइटल है। जैसे आप जोधपुर बीकानेर जाओगे, बीका मिलेगा। जोधपुर मेरू शब्द एक संस्कृत शब्द है, इसको अपन हिंदी में बोलते मेर। जैसल राजा का नाम मेर पहाड़ का, उसका नाम दिया जैसलमेर। ये सब काल्पनिक फोटो है, वास्तविक फोटो नहीं है। ये जो पीढ़ी दर पीढ़ी दर आते का स्टैचू लगा हुआ है। सामने वाले देखना सर, दीवार पर बड़े बड़े पत्थर बोर रखे हुए। हे मी आता तुम्हाला दाखवतोय ना, ती श्रीकृष्णाची राजवंशावली आहे। जैसे लोगो लगा तो उसी तरह
बताना खाना खाने के लिए। हा 7.5 फुटाचा राजा होता, त्याचा अंगर काय देखो सर इसमें तुम्ही बेड विचार छोटा करा, फक्त 7.5 फूट। मित्रांनो, ही आहे गडगोर माता। ही जैसलमेरची गडगोर माता आहे, हिची पूजा करतात। यांना महाराणी नावाने पण ओळखलं जातं, जैसलमेरची महाराणी गडगोर माता। तर हिची पूजा जास्त करून महिला करतात, चांगला नवरा भेटायसाठी या मातेची पूजा करतात। संध्याकाळचे 7 वाजलेत आणि 7 वाजता फोर्टच्या खालून फोर्टचा विवाह असा दिसतो। आणि फोर्टच्या बाहेरच आहे ना, हे एक लोकल मार्केट आहे। इकडे 3-4 दुकान आहेत। इकडे इंडिया बाईक टूर मध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला बाईक्स वगैरे रेंट भेटतील। आणि त्याच्याच बाजूला एक लेदरचं शॉप आहे, तिकडे लेदरचे काय पण तुम्हाला ॲक्सेसरीज घ्यायचे आहेत तर ते चांगल्यापैकी भेटतात। आणि तुम्हाला जर वॉल पीस किंवा काही पण ते इकडे हे दुकान आहे। ही 3च दुकान आहेत बस इकडे। या 3च दुकानांमध्ये तुम्ही फिरलात तरी पूर्ण जैसलमेरच्या शॉपिंग तुम्ही करू शकता। असं आहे, बाकी जास्त इथे फिरायसारखं शॉपिंग करायसारखं दुकान तर नाही आहेत। आणि एक मिठाईचं दुकान आहे धनराज करून, ते इकडचं फेमस आहे। सगळ्यात पहिले गेलो आम्ही गडीसर लेकला, त्याच्यानंतर गेलो आम्ही कोल्हारा विलेजला, त्यानंतर अमरसागरला गेलो आम्ही। अमरसागर एक जैन टेम्पल आहे, तिकडे गेलो। तिकडनं पाटवंकी हवेलीला गेलो आणि पाटवंकी हवेलीनंतर आम्ही गेलो जैसलमेर फोर्टला। सगळ्यात शेवटी आम्ही गेलो पॅराडाईज कॅफेला, तर जे की खूपच मस्त कॅफे आहे, सुंदर कॅफे आहे, रूफटॉप आहे त्याला आणि तिकडनं डायरेक्टली सनसेट तुम्हाला दिसतो। तर तुम्ही कधी आला तर तिकडे नक्की विजिट करा, पण इव्हिनिंग टाईमला विजिट करा, तोच बेस्ट टाईम आहे तिकडचा। ओके, तर मंडळी हा ब्लॉग मी इथेच क्लोज करतोय। बाय बाय, टेक केअर आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा। नेक्स्ट ब्लॉग थार डेझर्टमध्ये असणार आहे, तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकन आहे तिकडे क्लिक करा आणि ऑल करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगचं नोटिफिकेशन नक्की येईल। बाय बाय।